उबाठा गटाचं मात्र भाषण, त्याचे क्लिप्स मी ऐकत होते तुम्ही सांगत होता त्या तेव्हा हसावं की रडावं असं कळत नव्हतं. कारण त्याच्यातले आम्ही गेले 20 वर्ष मी तर शिवसेनेमध्ये काम करत होते. अनेक पदं मी तिथे होते. मी अनेक पदांवर होते. तिथेही मी प्रवक्ता म्हणून काम करत होते. परंतु खरोखर कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एवढी सगळी सोन्यासारखी माणसं तुम्हाला का सोडून गेली? याचा एकदा तरी विचार करणं गरजेचं आहे. आज तुम्ही म्हणताय तसं खरोखर शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे, ते संकट खरोखर खूपच गंभीर संकट आहे. मी स्वतः बऱ्याच ठिकाणी जाऊन आले. चांदवडला सुद्धा अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलो. खरोखर त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. आणि अशा वेळेला जेव्हा कोणी मदत करतंय, तेव्हा त्याचं राजकारण करायचं. मदत करताना फोटो दिसले नाही, तर तुम्ही खोटं बोलताय म्हणून सांगायचं. मग नक्की करायचं काय? कारण काल सुद्धा जवळ-जवळ पहिले 15 ट्रक आपण मराठवाड्याला मदतीचे ट्रक सोडले. हे बघा, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही. सांगायची गरज नाहीये. परंतु आता कसं आहे ना, प्रत्येक गोष्ट ही सांगावी लागते, नाहीतर ती खोटी असं धरलं जातं. त्याच्यामुळे हे खास सांगायला लागतंय. ते 15 ट्रक आधी शिंदे साहेबांनी मदतीचे पाठवले आणि त्याच्यानंतर ते व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले. तर मला असं वाटतं, की आता मदत करणं शेतकऱ्यांना हे फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालेत, की फार काही ऐकायला मिळालं नाही, पण असं नाही आहे. त्याने अगदी ठामपणे सांगितलं, जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांना जी काही शासकीय मदत आहे, ती नक्कीच पोहचेल आणि पक्षाची मदत मात्र पोहोचायला सुरुवात झाली. परंतु ज्या पद्धतीने समोरून राजकारण केलं जातं आहे, ज्या पद्धतीने बोललं जातंय, त्याला उत्तर तर देणार ना. शेवटी क्रियेला प्रतिक्रिया ही असणारच आहे.